याच जगातील माणसं दाखवतो. ज्यांना 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्यांना ते विकत घेता येत नाही, आणि ज्यांना विकत घेता येतं त्यांना ते उचलता येत नाही. बघा ना, विचित्र आहे पण सत्य आहे. जर आपल्याला जे जे हवं ते अगदी सहज आणि सिंपल रित्या मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत ती राहिलीच नसती. म्हणून विद्यार्थी दशेतला हा अट्टहास आहे शिक्षण घेण्याचा. आणि ह्या जगामध्ये आपण आयुष्यभर शिक्षणामध्येच असतो, शिक्षण हे आपण आयुष्यभर घेत असतो. हा तुमचा एक टप्पा आहे विद्यार्थी दशेचा. आम्हाला अजून सुद्धा आमच्या शाळेची खूप आठवण येते. अजून सुद्धा ते क्षण आठवतात, तुमच्या शिक्षकांना आठवतात. परंतु आज दुर्दैव हे एका गोष्टीचं वाटतं की आम्हाला तुमच्यासारखं नाही ना अजून या ठिकाणी असं खाली बसता येत किंवा शाळेच्या बेंचेसवरती बसायला मिळत. आणि त्या वयात असल्यावरती त्या गोष्टी कळत नाहीत. हो, ते बालपण अल्लड असतं, ते निघून जातं भराभर. परंतु त्या शाळेच्या आठवणी मात्र हृदयाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी तशाच सुवर्णाक्षरामध्ये कोरून ठेवल्या जातात. आणि मग मात्र अलगद जेव्हा आठवण येते ना शाळेची, तेव्हा अचानकपणे हळुवारपणे डोळ्यामध्ये पाणी येतं, डोळे ओले होतात त्या शाळेच्या आठवणीने. सांगायचं तात्पर्य एवढंच की वेळ हा कुणासाठी थांबत नाही, संपत नाही. हे तुमचे सुंदर असे दिवस काही दिवसांनी निघून जातील, परंतु ह्या आठवणी, सुखद आठवणी तशाच राहतील. म्हणून हे जे क्षण आहेत ना ते भरभरून जगा, भरभरून अभ्यास करा, भरभरून कष्ट करा. आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला ह्या कष्टाची पावती मिळण्याशिवाय राहणार नाही. हे फक्त मी सांगत नाही, तुम्हाला रोज मला माहितीये तुम्हाला रोज तुमच्यावर भडीमार आहे, शिक्षकांकडून आहे, घरातल्या आई वडिलांकडून आहे, रोज भडीमार आहे. अभ्यास करा बाबा, अभ्यास करा. आपल्याला ह्या गोष्टींचं महत्व आता कळत नाही. त्यात माझ्या ह्या विद्यार्थी मैत्रिणी ज्या आहेत, माझ्या भगिनी ज्या आहेत, त्या जरा जास्तच हुशार असतात. मुलांना मात्र सारखं जरा जास्त सांगावं लागतं, कर बाबा, सारखी ढकलतात गाडी. मुलांना मला सांगायचंय, बघा, मुली बसतील मग केबिन मध्ये आणि तुम्ही बसताल बाहेर स्टूलवर, आणि मग मुली वाजवतील बेल वाजवल्यावर तुम्हाला आतमध्ये पळत यावं लागेल. बोला मॅडम जी. बघा, तुम्हाला बेल वाजवणारा व्हायचं, बेल वाजवल्यानंतर पळणारा व्हायचंय का आतमध्ये केबिन मध्ये बसून बेल वाजवणारा व्हायचंय? त्याचं उत्तर तुमचं तुम्ही ठरवायचंय. आणि म्हणून मुलींच्या पुढे जाता येणं जरी तुम्हाला शक्य नसलं तरी तिथपर्यंत पोहोचताल. मी सगळ्याच मुलांबद्दल म्हणत नाही, काही त्यातले हिरे सुद्धा असतात. फक्त आर्थिक परिस्थितीच नाही बाबा, आमचं असंच आहे, आमचं तसंच आहे आपण म्हणतो, कारण देतो. परंतु आज बघा ना, चहावाल्याचा मुलगा असेल किंवा एखादा गरीबातला गरीब ऊसतोडणी कामगारांचा मुलगा असेल, आपण बऱ्याचशे इंटरव्ह्यू ऐकतो, बरेचसे वर्तमानपत्रामध्ये ऐकतो, पाहतो, वाचतो, न्यूज मध्ये ऐकतो. गरीब मुलं आहेत ना, गरीब माता पालकांची मुलं, पिता पालकांची मुलं ही आज समाजामध्ये कुठेतरी सर्वोच्च स्थानी आहेत. ती खूप गरीब परिस्थितीतून गेलेली आहे, कारण त्यांना परिस्थितीची जाणीव असते आणि त्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी रात्रंदिवस त्या ठिकाणी कष्ट घेतलेले असतात. आणि म्हणून हे आणखी एक गोष्ट सांगायची मला, की सगळ्यात सुंदर मला आवडतंय की तुमच्या शाळेचं एक तुमची शाळा ही मराठी मीडियम आहे, सेमी इंग्लिश आहे. आजकाल इंग्लिश मीडियमचं वारं लय जोरात वाहतंय, पण मला आणखी नाण्याची दुसरी बाजू पण सांगायची आहे की इंग्लिश भाषा ही जरी इंग्लिश मीडियम जरी पूर्णपणे तुमच्या शाळेचं नसलं तरी इंग्लिश भाषेमध्ये आपण सुद्धा कुठं कमी पडायचं नाही. कारण आज ती नाही म्हणलं तरी जगाची भाषा झालेली आहे. आज जर तुम्ही इंजिनियर होऊन मोठ्या टेक्नॉलॉजीज मध्ये काम करताल ना तेव्हा तिथं तुम्हाला इंग्लिश येणं हे बंधनकारक आहे. म्हणून इंग्लिश वरती पण तुमचा फोकस असला पाहिजे. भूतकाळात रमायचं नाही तर भविष्य काळाची स्वप्न बघून लक्षवेधी स्वप्न गाठण्यासाठी वर्तमान काळामध्ये लढायचं, हे मला तुम्हाला सांगणं आहे. 1 वर्षाचा जर का तुम्ही विचार करणार असाल तर तुम्ही अन्नधान्य पेरा. जर का तुम्ही 10 वर्षाचा विचार करणार असाल तर तुम्ही फळबाग लावा, झाडे लावा. आणि जर का तुम्ही 100 वर्षाचा पुढचा विचार करणार असाल ना तर आता तुम्ही ज्या वयात आहे त्या वयात फक्त आणि फक्त शिक्षण घ्या आणि शिक्षणच घ्या. 3 गोष्टी सतत देत राहा, दान, मान आणि ज्ञान. आपल्याकडे जे जे आहे ते दुसऱ्यांना देत राहायचं. आपल्यासी जे जे ठावे ते इतरासी शिकवावे. आणि म्हणून हे एक आहे, एक पटापट सांगते. मला माहिती आहे तुम्हाला खेळांची खूप ओढ लागलेली आहे. आपण सगळ्यांचे खूप सुंदर असे खेळ घेणार आहोत. आधी विद्यार्थी मैत्रिणींचे खेळ होतील आणि नंतर माता पालकांचे होतील. हो, जेवलाय ना तुम्ही, डब्बे खाल्लेत, आता मस्त एनर्जी आहे, आता मस्तपैकी खेळायचं आहे. मुलांचे पण
बर बर, बघू बघू कसं होतंय. जागतिक महिला दिन आहे ना आज, जरा आमचा सण आहे बघा. आणखी एक गोष्ट सांगते तुम्हाला. माता भगिनी आहेत या ठिकाणी, तुमच्या मम्मी आहेत सगळ्यांच्या उपस्थितीत, तर मला सांगायला एक गोष्ट तुमच्या बरोबर शेअर करायला आवडेल. एक महाविद्यालयातला तरुण असतो आणि तो ना सकाळी व्यायाम करत असतो, बागेमध्ये फिरत असतो. व्यायाम वगैरे झाल्यानंतर तो त्या बागेमध्ये जरा निवांत बसतो. एका झाडाची फांदी अशी थोडी खाली आलेली असते आणि त्याच्यावरती त्याला एक रेशमी किड्याचा कोश दिसतो. तो काय करतो, त्या रेशमी किड्याचा कोश आजच्या हातामध्ये घेतो आणि तो घरी आणतो. घरी आणल्याच्या नंतर ना तो काय करतो, तो रेशमी किड्याचा जो कोश आहे ना तो त्याच्या टेबलवरती बेडरूम मध्ये ठेवतो. आंघोळ करतो, नेहारी वगैरे आटोपतो आणि मग टेबल पाशी येतो. त्याला त्या कोशामध्ये बदल झालेला आढळतो की त्या कोशामधून हळूहळू एक किडा बाहेर पडतोय, एक फुलपाखरासारखा किडा बाहेर पडतोय असं त्याला जाणवू लागतं. मग तो बराच वेळ त्याची धडपड बघतो बरं का, आणि त्याला असं वाटतं आता आपण काय करावं, ह्याला थोडी मदत करावी. मग तो काय करतो, टेबलच्या ड्रॉवर मध्ये कात्री असते छोटीशी, ती घेतो आणि ते छिद्र मोठं करतो. फुलपाखरू बाहेर पडायला लागतं, बाहेरही पडतं, परंतु ते काही उडत नाही. मग त्याला वाटतं हे का उडेना उडेना, म्हणून तो हातावरती घेतो, एक फुंकर मारतो, तरी पण ते उडेना. गॅलरीत जातो, म्हणतो जरा हवेला नेल्यावरती उडेल, जरा फुंकर मारतो, पण ते फुलपाखरू काही उडत नाही, ते गॅलरीमध्ये तिथंच खाली पडतं. हा सगळा प्रकार त्या तरुणाचे आजोबा बघत असतात. आजोबा जेव्हा तो आजोबा म्हणतात काय करतोयस तू हे, मुलगा म्हणतो बघा ना आजोबा असं असं मी एवढं त्याला मदत केली एवढी, तरी पण ते उडेना. आजोबा म्हणतात बाळा हेच तर तुझं चुकलं. जेव्हा ते त्या रेशीम कोशातून जेव्हा तो रेशमी किडा बाहेर त्या कोशातून पडत होता, तेव्हा त्या बाहेर पडण्याच्या त्याच्या प्रचंड धडपडीतून त्याच्या पंखामध्ये बळ निर्माण होत होतं. पंखामध्ये बळ निर्माण जे होत होतं तेच तू कापून घेतलंस, म्हणजे त्याचं बळच तू कापून घेतलं, त्याचं पंखच तू छाटून टाकलेस. मग ते उडणार कसं? मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला वर्गाला, आयांना मला एवढंच सांगायचंय की तुमची पोरं आता त्या कोशामध्ये आहेत, ते प्रयत्न करत आहेत त्यांच्या परीनं बाहेर निघण्याचा, धडपडण्याचा, खटपटण्याचा. त्यांना प्रयत्न करू द्या. इतकं पण त्यांना ऐकतं देऊ नका, इतकं पण त्यांना सहजासहजी प्रत्येक घास भरवू नका की त्यांच्या त्या पंखांमधलं बळच नाहीसं होईल. इतकं सुद्धा ऐकतं देऊ नका. थकलो पण शिकलो महत्वाचं, रडलो पण टिकलो हे महत्वाचं, पडलो पण घडलो हे महत्वाचं, रडलो पण धडपडलो हे महत्वाचं, पुरतील पण उरतील हे महत्वाचं, हरतील पण भरतील हेही तितकंच महत्वाचं, हेही तितकंच महत्वाचं. आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की मुलांना सगळ्या गोष्टी ऐकत्या देऊ नका. आणि म्हणून आपल्या पोरांना फक्त 4 गोष्टी शिकवा. पहिली गोष्ट की त्यांच्या हातामध्ये कंदील द्या. त्यांना सांगा की बाबा रे तुझ्या पावलापुरता प्रकाश आम्ही तुला दिलाय, तुझी वाट आता तू निर्मायची. दुसरी गोष्ट त्याला सांगा की अरे बाळा जी माणसं फक्त पायानं चालतात ती फक्तच अंतर कापतात, पण जी माणसं डोक्यानं चालतात ती देहापर्यंत पोहोचतात. म्हणून आपली पोरं फक्त पायानं चालायला शिकवू नका, तर ती डोक्यानं सुद्धा चालायला शिकवा. तिसरी गोष्ट त्याला शिकवा की अरे बाळा जेव्हाचे तेव्हा, जिथल्या तेथे आणि जसेच्या तसे, त्या 3 गोष्टींची सवय ज्यांना लागते ना त्यांना कधी आयुष्यात कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. म्हणजे जेव्हाचे तेव्हा जिथल्या तिथंच आपला अभ्यास पूर्ण करायचा, तिथल्या तिथंच आपली कोणतीही गोष्ट असेल ती पूर्ण करायची, डोक्यामध्ये पक्की करायची. आणि चौथी गोष्ट ह्या पोरांना शिकवा की अरे बाळा आपल्या शेतात आणि आपल्या डोक्यात काय टिकतं यापेक्षाही बाजारात काय दिसतं हे ज्या माणसांना कळतं ना त्या माणसांचा समाज उभा राहतो. म्हणून आपली पोरं बाजारात सध्या काय दिसतंय हे जाणून घ्यायला प्रवृत्त करायला शिकवा. संस्काराची ही बाराखडी फार फार महत्वाची आहे. आणि म्हणून शिक्षकांना सुद्धा माझं सांगणं आहे, फक्त पोरांना अननसाचा शिकवू नका, गाडीचा शिकवू नका, उकळीचा शिकवू नका, शशामृगाचा शिकवू नका. त्यांना माहितीये सस भितऱ्या सशाचा आहे तो. त्यांना सांगा स राजे छत्रपती संभाजी राजांचा. त्यांना सांगा श शामृगाचा नाही तर श शिवाजीचा. त्यांना सांगा अननसाचा नाही तर राजमाता अहिल्याचा. आणि त्यांना सांगा उखळीचा नाही माझी राजे नायकांचा. ज झांजेचा नाही तर ज राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य संकल्पिका मासाहेब जिजाऊंचा, मासाहेब जिजाऊंचा.
जेव्हा संस्काराची ही बाराखडी मुलांमध्ये रुजेल ना, तेव्हाच या पुढची पिढी घडेल. आंबेडकरांचा शिकवल्यानंतर ते पोरग आपल्या आईला विचारल की आय, आंबेडकर कोण होते ग? तेव्हा त्याला सांगा, रे बाळा, जिसने हमें दान दिया भारतीय संविधान का, गर्व से कहेंगे आंबेडकरी नेता हमारे हिंदुस्तान का, आंबेडकरी नेता हमारे हिंदुस्तान का. आणि जेव्हा ते बारक पोरग आईला विचारल, आई अहिल्या, ही अहिल्या कोण होती ग? तेव्हा त्याला सांगा, अरे बाळा, जेव्हा जामत्यांच्या तलवारी ह्या गंजून पडल्या होत्या, बुद्धिवंतांच्या प्रज्ञेला चळ भरला होता, मर्दांची पावलं विकलांग बनली होती, तेव्हा उरली सुरली माणसं पाठीशी बांधून, जिने स्वतः एक स्त्री असताना सुद्धा आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या हातातील तळपत्या तलवारीची साक्ष देऊन 28 वर्ष पारदर्शक राज्यकारभार करून दाखवला. ती रणरागिणी होती अहिल्या, अनाथांची माय, उपेक्षितांची सावली होती अहिल्या, उपेक्षितांची सावली होती अहिल्या. म्हणून बोला, राजमाता, लोकोत्तर, लोककल्याणकारी राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, अहिल्यादेवी होळकरांचा, राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊंचा, भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा, राणी लक्ष्मीबाई झाशीची राणींचा, भारताच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा. आज तुमच्या आवाजानं गवताच्या पात्यांचे भाले झाले पाहिजेत. आज तुमच्या आवाजानं नारळाच्या झवळ्यांच्याही तलवारी झाल्या पाहिजेत. आज तुमच्या आवाजानं चिमण्यांना सुद्धा घारगरुडांचे पंख फुटले पाहिजेत. आणि आज तुमच्या आवाजानं तरंगवाडीच्या ह्या काळ्या मातीतून भगवा, पिवळा, निळा धुळा उडला पाहिजे. आज तुमच्या आवाजानं अहिल्यादेवींच्या चौंडीच्या राजवाड्याला आणि छत्रपतींच्या प्रतापगडाला आणि शिवनेरीला सुद्धा जाग आली पाहिजे. वाघासारखी डरकाळी फोडा, वाघिणींनो डरकाळी फोडा आणि मग बोला, जय भवानी, जय शिवाजी. राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा, राष्ट्रपुरुष धर्मवीर संभाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चांगलं नवचैतन्य फुललेलं आहे. मला वाटतंय आता ह्या जोशामध्ये कार्यक्रमाला आणि खेळांना सुरुवात करायला काही एक हरकत नाही. फक्त अगोदर तुम्हाला एक सांगते, हा योग कसा घडून आला कार्यक्रमाचा. तर आदरणीय संतोषजी गावडे सर आमच्या बारामती परिसरातलं एक शैक्षणिक क्षेत्रामधलं एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि गावडे सरांची शाळा म्हणून तिथं पंचक्रोशीमध्ये एक शाळा फेमस आहे. तिचं नाव आहे की एज्युकेशन गुरुकुल बालविकास मंदिर आणि ज्युनियर कॉलेज गुणवडी. मी गुणवडीची आहे. माझी दोन्ही मुलं त्या शाळेमध्ये आहेत. शाळेला आता हे 3रं वर्ष आहे. परंतु शाळा तुमच्या शाळेसारखीच तिकडे खूप नावारूपाला आलेली आहे. सुंदर असं सरांसारखंच त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये ते सुंदर असं संकुल उभारलेलं आहे. आणि त्या सुंदर अशा शाळेमध्ये त्या दिवशी हस्ताक्षर प्रदर्शन होतं माझ्या मुलांचं आणि मी ते बघण्यासाठी गेले होते. तेव्हा हेगडे सर पण आले होते आणि मग गावडे सरांनी मला त्या ठिकाणी सरांबरोबर ओळख करून दिली. आणि नेमका महिला दिनाचं औचित्य येतच होतं. तर सरांनी सुचवलं की असा असा कार्यक्रम मी माझ्या मुलांच्या पण शाळेत केलेला. तर सरांनी सुचवलं आणि सरांनी हे नुसतं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानानं सोडून न देता त्यांची बघा ना तुमच्याबद्दलची इतकी तळमळ आहे तुमच्यासाठी काय करण्याची किंवा माझ्या मुलांच्या मातांसाठी काय करता येईल का, हे तळमळ त्यांची ह्या कृतीतून दिसून आली. की त्यांच्या वागण्यातून मला एक गोष्ट कळाली की फक्त शब्दांवर नाही तर कृतीवरती विश्वास ठेवायचा असतो. कारण जीवन हे कृतीमुळे जगता येते, शब्दांमुळे नाही. आणि मला सुद्धा त्या ठिकाणी सरांचं ऐकल्यानंतर गावडे सरांचं हे संकुल पाहण्याची खूप इच्छा झाली. आणि अगदी लवकरच देवाने तो योग बघा ना कसा घडवून आणला आणि सुंदर असं हे औचित्य साधत. आणि मला वाटतं की 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी तुमचा सगळा स्टाफ त्या ठिकाणी शाळेमध्ये आला होता. म्हणजे फक्त सर बघून थांबले नाही. ती शाळा आहेच तशी आदर्श तुमच्या शाळेसारखीच. परंतु चांगल्या गोष्टींचं अनुकरण केलेलं आणखी कधी पण चांगलं असतं. चांगल्या गोष्टींचे परिणाम हे चांगलेच होत असतात. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या व्यक्तींचं, चांगल्या लोकांचं, चांगल्या गुणांचं कौतुक करायचं असतं, अनुकरण करायचं असतं. हे मला सरांच्या स्वभावातून कळलं की त्यांनी फक्त स्वतः बघून थांबले नाहीत, ऑल स्टाफ सर त्या ठिकाणी घेऊन आलते. सोपं एक आहे, सगळा स्टाफ तिथं घेऊन
जाणं, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वह्या बघणं. ते व्हिडिओ आमच्या ग्रुपवरती आले होते मुलांच्या. प्रत्येकांच्या वह्या पाहिल्या, कसं आहे तिथली शैक्षणिक पद्धत. सरांची तर खूप छानच आहे, परंतु काहीतरी कुणाकडून तरी जास्तीच घेता येतं. आणि ते कसं घेता येईल ह्याचा नेहमीच सर अट्टहास करत असतात असं मला तरी वाटतंय. सरांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वातून एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी पाहिजे. आणि सरांनी हे जे सुंदर असं संकुल उभारले त्यासाठी लिहिल्या पाहिजे. कारण ज्ञान हे शस्त्र अस्त्र शास्त्र आहे. ज्ञान हे बलबुद्धी आणि चातुर्य आहे. ज्ञान हेच देव ईश्वर परमेश्वर आहे. ज्ञान हेच धनसंपत्ती ऐश्वर्य आहे. आणि ज्ञान हेच तर खरे वैभव आहे. म्हणून ज्ञानी व्हा आणि धन्य व्हा असा सुंदर असा संदेश पुढे घेऊन आपण जात असताना, शिक्षण ही अशी उंच इमारत आहे की जिचं बांधकाम कधीच संपत नाही बरं का. आणि हे सुद्धा सुंदर जे संकुल आहे ना, ही सुंदर नुसती इमारत नाही तर हा ज्ञानाचा वर्षाव आहे. याचं बांधकाम कधीही संपू नये. आणि उत्तरोत्तर ह्या ज्ञानदा विद्यालयाची प्रगती आणि प्रगतीच होत जावी. आणि ह्या ज्ञानरूपी बीजाचं पुढं टिकणार एक किती वर्ष असतात इकडं मला माहित नाही, परंतु कोट्यवधी वर्षांपर्यंत हे ज्ञानाचं हे रोपट असंच फुलत राहावं आणि त्याचा मोठा असा वटवृक्ष व्हावा. कारण एरंड्याचं झाड हे वाढताना कमी दिवस घेतं, परंतु सागाचं झाड हे वाढत असताना वेळही तितकाच लावतं. त्याची पाळेमुळेही तितकीच आतवर खोलवर रुजतात आणि फुलतात. ते झाडही तितकंच भरभक्कमपणे आकाशाकडे तोंड करून उभं असतं. माझं मुलांना सांगणं आहे की एरंड्याचं झाड बनायचंय का आपल्याला सागाचं बनायचंय हे आपलं आपण ठरवायचं आणि आपला पाया भक्कम करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये कुठलाही गड चढायला कुठलीही त्या ठिकाणी अडचण येणार नाही. आणि एक सांगायचंय की जी आपली बाल्य अवस्था असते ना, ती मनुष्य प्राण्याची ही सगळ्यात जास्त आहे. बघा ना, कुठल्याही प्राण्यांची बाल्य अवस्था घ्या किंवा चिमण्यांच्या पिल्लांची घ्या, थोड्या दिवस ते घरट्यात राहतं, नंतर ना भुरकन उडू लागतं. परंतु मनुष्य प्राण्याची बाल्य अवस्था ही कायद्याने तशी 18 वर्ष इतकी आहे. हे कशासाठी? तर ते फक्त आणि फक्त ज्ञानाच्या सिंचनाने आपण आपलं ज्ञानरूपी अमृत आपल्यामध्ये घेऊन आपण सुद्धा भविष्यामधल्या वाटचाली चांगल्या कराव्यात यासाठी शिक्षण घेण्यासाठी ती बाल्य अवस्था तशी आहे. म्हणून पुनश्च एकदा मला या ठिकाणी सुंदर अशा कार्यक्रमाला बोलवले त्याबद्दल पहिल्यांदा मी ऋण व्यक्त करते. आणि गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत असताना बाप्पांचं एक सुंदर उदाहरण देते. एकदा एक मनुष्य गणपती बाप्पाला, एक मुलगा गणपती बाप्पाला म्हणाला की बाप्पा मला एक उमदा घोडा द्या ना, मला पळण्यासाठी एक उमदा घोडा द्या. पण गणपती बाप्पा म्हणतात, अरे बाळा, जर का मी तुला उमदा घोडा देऊ शकलो असतो तर मी स्वतः कशाला उंदरावरून फिरलो असतो. म्हणजे भविष्यामध्ये काय व्हायचे, काय घडवायचे, देव आपल्याला दिशा दाखवत असतात, परंतु चालणाऱ्यांसाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला त्या ठिकाणी आकाशही ठेंग नसतं. हा जो संदेश आहे तोच आपल्या आयुष्यात सतत स्मरणात ठेवा. आणि या ठिकाणी सुंदर अशा खेळांकडे वळत असताना सगळ्यात पहिल्यांदा मी 5वीच्या मुलींना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यायचंय खेळासाठी.